नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मी चाललेलो आहे गोधडीत काकीला भेटायला. बरेच दिवस झाले गावाला होतो. गावच्या छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेले आहेतच. तर आज थोडंसं चाललेलो आहे मी मुंबईला. तर काकीला जरा भेटून येतो आणि 7 वाजता मग कृष्णादाची आहे रिक्षा, ती आपल्याला सोडे संगमेश्वरला. आणि संगमेश्वरवरून आहे ना पावस रत्नागिरी गाडी आहे. 8 वाजून 8 मिनिटांनी येते संगमेश्वरला. तर त्या गाडीने आपल्याला जायचं आहे मग नालासोपारा. बरे आहेत ना? मजेत मजेत. काय राखणीला आले हो? हां, राखणीला. होय काय? आजचा दिवस निघणार लगेच? उद्या सकाळी. होय. तुम्ही कधी येणार आहे? आम्ही निघतोय आज. आज निघतोय संध्याकाळी. का हो एवढ्या लवकर? मी कधी आलोय? शनिवारी आलो. काय काय? हो. तर सर्वजण आहेत ना राखण द्यायला आलेत गावाला. काकी घरी तर दिसते. काकी काय करते? हां, कुठे आता जातोय? कोण बोलला तुला? तर इकडे ही जी फुलं बघताय ना त्याचं नाव कृष्णकमल. तुम्ही सर्वांनी सांगितलंय तर ते नाव पण माहिती पडलं. तगारी पण आहे भरपूर. हां, मस्त एकदम. हो, चांगलंसं त्याची. हा चांगलं होतो गेट. हो, हे बघा हे फूल आहे कृष्णकमल. तर हे गेटला ॲक्च्युली ती वेल सोडली ना तर त्याला पण फुलं अशी चांगली येतात. आणि इकडे हे फुटबॉल फूल. हे बघा, हे शक्यतो पावसाच्या स्टार्टिंगलाच येतं. चांगलं असतं ते. 15-20 दिवस राहतं ना हे. बरेच दिवस राहतं, पटकन खराब नाही होत. आईकडे आहेत. हां, कोणी? होय काय? हां, नेला. इथून नेला काय? हां, ताईचे ते आहे मुंबईला. बरोबर. चल येऊ मग मी. येतो. हॅलो हॅलो. परत येतो लावणीला. लावणीला येईन परत. 2 दिवस तरी येईन, पण येईन जरा. इथं पण आहे ना आईची. बघूया ती टायमात भेटते काय. हो चला जातो आता. अरे काय करता? हा, जेवण चाललंय. राखा नाही चालू. चला येतो मग. तुम्ही केव्हा निघता? थांबता थोडे दिवस? मंगळवारी आहे. चालेल, चला मग येतो लवकर. यावर रिक्षाला. चला. किती वाजता जात आहे? 7ची रिक्षा आहे. होय. काय रे नेला 50? अरे उशीर झाला ना मला. चल जावा सावकाश. तुम्ही या. कधी येता? मंगळवारीच. मावशे चल जातो. भांडी घासतेस काय? हो जातो मग. हो येतो नंतर. हो आता लावणीला. हां होय होय. कुठे जातो साहेब? राखण करणं पळाला. होय, कृष्णादाची रिक्षा आहे. फणस का बनास ना? पण हां घेतलाय. होय होय चल. नाही जेवण नको आता. येऊ का संगमेश्वरला घेऊन पार्सल? याला घेऊन जातो. त्याला घेऊन जा. गुलाबाची फुलं बघा, भारी आहेत एकदम. आणि इकडे तगारी पण आहे. गावाला सर्वांच्या घरासमोर आहेत ना अशी थोडीफार तरी फुलं असतातच. चला मंडळी, आज ॲक्च्युली बऱ्याच जणांची राखण पण आहे. आमची झाली गेल्या शुक्रवारी. तर आज बऱ्याच जणांना राखण करून मग उद्या निघतील. तर उद्या परत ट्रेनला बसला गर्दी असणार. आज पण बऱ्यापैकी गर्दी आहे, पण उद्या पण गर्दी असणार. चला मंडळी, गोधडीतून तर आलेलो आहे घरी. तर आता आवरावर लगबग तर केलं आहे. ॲक्च्युली आज पहिल्यांदा मोठी बॅग होणार आहे, कारण यावेळेस बरंच काय घेतो आहे. आंबे घेतो आहे, फणस आहे, त्याच्यानंतर तांदूळ आहे, पीठ आहे आणि चहाची पात आहे आणि बरंच काय काय आहे असं. तर एक बॅग अशी भरलेली आहे आणि एक माझी असते ती बॅग. 2 बॅग आपल्या होणार आहेत. तर आता छोटी मोठी आवरावर करूया आणि मग निघूया. या ट्रिपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओ बघायला मिळाल्या. ॲक्च्युली चढणीचे मासे पण खूप खायला मिळाले. व्हिडिओ पण छान छान झाल्या चढणीच्या माशाच्या. ॲक्च्युली आमच्याकडे खेकडे स्टार्टिंगला पकडत नाहीत, कारण ते पिल्लं सोडतात ना, तर ते मग चेक करावं लागतात नर आहे की मादी आहे. त्यामुळं मग खेकडे आमच्याकडे शक्यतो जुलैनंतर म्हणजे गणपतीच्या आसपास वगैरे खेकडे पकडतात.
तर त्यावेळेस खेकड्याचा व्हिडिओ आपण करू. सध्या काय खेकड्याचा व्हिडिओ केलेला नाही आहे. तर खूप धमाल आली यावेळेस. अनुभव पण भारी भारी होते. म्हणजे पाण्यापासून कसा बचाव करायचा, कारण जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा नदीच्या पात्रात सावधानतेनेच राहावं, कधीही पाणी येऊ शकतं. ही सबक चांगली मिळाली यावर्षी, कारण 2 वेळा असं झालेलं की पाणी पटकन आलेलं. तर गावच्या आम्ही आहोत, थोडासा अंदाज आहे म्हणून माहिती आहे, नाहीतर अनोळखी ठिकाणी आपण जातो आणि तेव्हा त्रास होतो. तर संध्याकाळच्या मंडळी आता वाजले 6:30, 7 वाजता आपल्याला निघायचं आहे. तर तोपर्यंत थोडी आवरावर करतो आणि मग निघूया. याला हां घेऊन जातो. हे जे तलांग आहे ना, तर हे नेहमी कामं करायचं तिथेच बसून असायचं लॅपटॉपच्या इथे. आता उद्यापासून म्हणेल कुठे गेला ना. संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि वातावरण बघा कसं आहे. आज दिवसभर एवढा पाऊस नव्हता, पण काळे ढग आहेत आकाशामध्ये. कदाचित आला तर रात्री पाऊस येईल. चला मंडळी, संध्याकाळचे बरोबर 7 वाजलेले आहेत. कृष्णदा आला असेल तर निघूया आता. सगळे आवरावर झालेले आहे. ही एक बॅग आहे, आईने एक बॅग घेतलं आहे. तर निघूया. आईला बोलतो आहे बॅग घेतो मी, तर आईच घेते. ओके चल. होय 8ची गाडी आहे ना. हां हां कोंबड्यांना झाका आता ना. चला हो ना चला चाललो. हाऊ आर यू? फाईन फाईन ब्रो. कधी आला? झाले 5-6 दिवस. चालू आहे ना? चालू आहे. माय नेम इज नानागडची. पडला एक पडला. हां एक तरी आंबा खाल्ले. एक तरी मग दुपारी हलवली खालची खान आख्या चढला होता, पण वरच्या फांदीचे सगळे काय रे. हे कशी मोठी मार फांदी हल्ली पाहिजे मग पडेल आंबा. चिकार आहे. अरे तो खाऊन झाला, आता मी काय खाणार. तिकडे खाऊन झाला. पडला बघ. काय नेम आहे कडक. हां बघ रे कच्चा आहे का पिक्का आहे. मला चांगली दिसते. हां पिक्का आहे. पिक्का आहे झालं. पिक्का आहे. नानाची नजर तेज आहे रे. हा बघ काय काढला काय माहिती. कच्चे पिक्के रात्री. एक पिक्का आहे. नाना पडले 2 पिक्के. गावाला आलो हा आणि मी गावची वस्तू नाही खाल्ली तर मला करमत नाही. मग चैन पडत नाही. तुला नेमका कोणता पाडायचा आहे. चांगला होता तो पीस पडत नाही. तो पीस होय. नाही सकाळी खाल्लेले आम्ही. हां बारकेवाले मिरमिटला ला किती रे चवक खाली. हे असं आम्ही लहानपणी करायचो. आपला हात पुसायला पण तो निंगडीच नाही. मग कसं आहे ना थोडासा हां लय भारी आहे ना. लज्जीज हे खरं कोकण आहे. हे खरं कोकणातलं सुख आहे. करतो नंतर फोन. हां अरे वडे खायला येऊ घरात, मला नाही खायचे. बाय बाय. चल बाय. बाय बाय. चल येतो लवकरच. जाऊ काय. हां चला बाय. चला चला 9:15 वाजलेत आणि अजूनपर्यंत आपली काय ST आलेली नाही आहे. बघूया कधी येते. आज उशीर झाला आहे बऱ्याच गाडीला. 8:08चा टायमिंग असतो, साधारण 5-10 मिनटं उशिरा होते, पण आज जरा जास्तच उशीर झाला आहे. 9:50 झालेले आहेत. आज गाडी बरोबर 2.5 तास उशिरा आहे. म्हणजे कठीण आहे सगळ्या गोष्टी. पाऊस आहे सर्व मान्य आहे, पण 2.5 तास गाडी उशिरा म्हणजे कठीण आहे. असं आता सांगितलं आहे त्यांनी 10:30पर्यंत गाडी येईल. जी की गाडी येते 8:08 म्हणजे साधारण 8 वाजता येणारी गाडी 10:30 वाजता येणार आहे. असं कसं चालेल. फायनली रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि गाडी आलेली आहे. व्हाईट गाडी आली आहे
त्या 10-35 ना. जुन्या गाडीला काय ते प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. BS6 गाडी असते तर ही दुसरी गाडी पाठवलं आहे. वेळेत सोडलं तर बरं. या गाड्या पळत नाही, याला पिकअप कमी आहे. फायनली गाडीमध्ये चढलो आहे आणि उशीर झाला आहे बराच. मला वाटतं इथे तर 11 वाजतील. 11:15 ऑलरेडी वाजले. परत जेवायला थांबवणार ना. कठीण आहे. स्टँडिंगमध्ये कितीतरी घेतलेत बापरे. आणि सगळ्यांचा गोंधळ उडाला आहे कुठे नेमके काय आहे काय नाही. आणि माझी सीट कुठे आहे तिकडे एक सोडून. तर तिकडे नंबर काय माहिती आहे का, 42, 44 आणि 43 नंबर भारी आहेत एकदम. कठीण आहे सगळं. त्यांनी कसं गेलंय माहिती आहे का, हां खिडकी 43 घेतले, हां नंतर ही 44 घेतले आणि ही तिसरी 42 खिडकीला घेतलं 40 इथे आणि 41 चुकीचं घेतलंय ना असे घेतले. दाखवताना. ती 39, हां 40 आणि 41. हां 42. 41 माझा आहे. 42 मी. हां आले सगळं कन्फर्मेशन झालं आहे. म्हणजे ऑफिशियली 42 इथं आली पाहिजे होती ना लाईनीत लिहिताना. हां. त्यांनी लिहिलंय कसं बघा 42, 43 30 काय लिहिलंय. 43 पाहिजे गेलं 44 आणि इथे 42. त्याचं 44 विंडो नको का ऑफिशियली. कन्फ्युजन कशाला लोकांना करून देतात उगाचच. असो डिक्की उघडली ती महत्वाची. डिक्कीमध्ये आमचं सामान गेलं आहे. लाल लाल झालं सगळा. चला फायनली गाडी निघाले 11:15 वाजता. तर बघूया. नालासोपारा गाठता वाटतं सकाळचे 8 वाजणार आहेत. साधारण 8 वाजतील. तुम्ही कुठपर्यंत जात आहे. पनवेलपर्यंत आहे सोबतीला. गर्दी भयंकर आहे आणि स्टँडिंगला माणसं जातात मुंबईपर्यंत. मानलं पाहिजे. गाडी उशिरा झाली त्यामुळे सर्व उरले पब्लिक आता या गाडीनेच जाणार. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि गाडी परत थांबली येतात जेवायला. अर्धा तास झाला फक्त आपण बसलो आहे. 11:15ला गाडीत बसलो, परत जेवायला थांबले. म्हणजे 12 वाजतील वाटतं इथे आरवलीला थांबली आहे गाडी. आणि पहिल्यांदा गाड्या थांबायच्या ST डेपोच्या कॅन्टीनमध्ये. आता काय प्रायव्हेट ढाब्यावरती गाड्या थांबवतात. प्रवासी मस्त आहेत. कोण राहायला गेला तर बरेच जण पुढूनच आवाज देतात. आले काय आहे सर्व. चला फायनली गेले किती 12-10 मिनटं आहेत. तेव्हा गाडी आता आरवलीवरून निघते. चला बाय. जावा सावकाश. हो हो रिक्षा आले. हेच रिक्षा आहे का. चला सकाळचे 6:30 वाजलेत. खोपटला आलो आहे फायनली. गाडी त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आली कारण 11:15ला गाडी निघाली. परत जेवायला थांबलेली लगेच. म्हणजे पकडूया आपण 12च्या आसपास गाडी निघालेली आरवलीवरून. सकाळी 6:30ला आपण आलो आता ठाणेला. ठाणे खोपट बसस्थानकामध्ये. म्हणजे साधारण मला वाटतं 8-8:30पर्यंत जाऊन आला सोपारा. इथे बऱ्यापैकी गाडी खाली झाली आहे ठाण्याला. काका पण होते सोबत. ते पण इथेच उतरले आहेत. ठाण्यालाच राहतात ते पण. मिठाई इकडे ठाणे शिर्डीवाली पण गाडी आली बघा. ठाण्यामध्ये आपले कोणी सबस्क्रायबर आहेत का कमेंट करून सांगा. तर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे घोडबंदर रोडला. या एरियामध्ये विवियाना मॉलसुद्धा आहे. ज्युपिटर हॉस्पिटल आहे. आणि ठाण्यामध्ये ॲक्च्युली अजून फिरण्यासारखं काय काय आहे जरा कमेंट करून सांगा. हा जो चौक आहे हा माता रमाई चौक आहे. तर इथून राईट घ्यायचा आहे. घोडबंदर रोड पकडायचा आपल्याला आणि सरळ सरळ मग नालासोपारा गाठायचं आहे. या जंक्शनला कॅडबरी कंपनी जंक्शन पण बोलतात. ही मेट्रो आहे जी की विरार रोडला कनेक्ट होणार. म्हणजे जी आपली आता सध्याची वर्सोवा अंधेरी जी मेट्रो आहे ना त्या मेट्रोने प्रवास करून मध्ये दहिसरला उतरून आपण ही लाईन कनेक्ट करू शकतो. इकडे हॉटेल फाउंटन आणि इथे आता ब्रिज वगैरे झाला आहे. लेफ्ट साईड आपण गेलो तर मुंबई प्रॉपर मुंबई म्हणजे दहिसर बोरिवली ते थेट चर्चगेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्या साईडला जाऊ शकतो. आणि हा जो ब्रिज बनवला आहे
तो आपण असा मस्त एक राऊंड घेतल्यानंतर हा जातो सरळ उजरा. समोर बघताय ना, वसईवरून ज्या गाड्या आपल्या पनवेल साईडला जातात तर त्या वरची यांची पटरी आहे, त्याच्या खालून आपण चाललो आहे. आणि राईट साईडला पूर्ण तृंगारेश्वरचं जंगल. तृंगारेश्वरसुद्धा आहे ना पावसातून एक नंबर आहे बघायला. नालासोपारा ईस्टला आलो आहे आपण. आता इथे बऱ्यापैकी पूर्ण गाडी आहे ना खाली होईल आणि शेवटचा स्टॉप मग असतो नालासोपारा वेस्टला एस टी डेपो. तर एस टी डेपोला कमी लोक असतात, इकडे जाता निम्मे खाली होतील. गावावरून येताना सर्वांनी आहे ना फणस आंबे आणलेत. तर मंडळी आपण आता चाललो ईस्टवरून वेस्टच्या दिशेने. तर आता ही मुंबईची लाईफलाईन. सकाळची खूप सारी गर्दी असेल आता गाड्यांना. हे नालासोपारा स्टेशन समोरचं. 8:10 झालेली आहेत आणि फायनली पोचलेलो बाबा नालासोपाराला. बस उशीर खूप झाला. ॲक्च्युली ही गाडी साधारण ना 4:30-5 वाजता येते नालासोपारा डेपोमध्ये. आज वाजलेत किती, 7:15. साधारण 1-2.5-3 तास उशिरा गाडी आहे. तर समोर बघताय नालासोपारा डेपो. इथून तुम्हाला ठाण्यासाठी स्वारगेट, सांगेला, लातूर, कोल्हापूर, सोलापूर, वाशिम, नंदुरबार, रत्नागिरी, अलिबाग, दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, साखरपा सगळे या ठिकाणी जायला इथून बस अवेलेबल असतात. रोज उठला की पप्पा पप्पा आले, पप्पा आले. आले काय? कोण आलं? कोण आलं? सगळं दाखवेल आता. आणि काय काय हा कोण आहे? डॉगी. आणि हत्ती आहे आणि हॉर्स आहे. आणि काय? काय आता काय नाही, संध्याकाळी कामावर आले की अजून मजा. पप्पा कोणाचे म्हणे? तुझे माझे आहेत ना. या माझे पप्पा. फोटो काढते. फोटो काढते मम्मी. हाय कर अवनी. पाऊस कुठे? पाऊस गावी पाऊस होता, इथे नाही आहे. तिथे घाबरली असते बघूनच. बसच्या हाय कर. हाय हाय हाय. इकडे बघ, मम्माकडे बघ. नवीन चप्पल दाखव पप्पांना. ये. अरे वा, नवीन आहे. दुसरं चप्पल दुसरी कुठे आहे? अरे वा, कोणी घेतली? आता तिला समजतं ना, शूज घेत होतो, किटो घेत होतो पावसाची. तर नाही ही आवडली तर हीच घे, बाकी घालतच नव्हती. चप्पल कशी आहे विचार पप्पांना. कशी आहे? अभ्यास कशावर करते? दाखव अभ्यास. दाखव काय केलंयस. अभ्यास केलास? काय आहे? ABCD आहे. गाडी. हा हा. बूम 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 बूम. पिपी पण करते. पिपी. हा. बसतो. हा 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 बसलो. मम्मा बघ तोंड होत आहे. जा तोंड धुवून ये. बाय. तोंड हा जा धुवून ये. बाय. ई हा ई करून ये. जा. ब्रश. ब्रश कोणाचा? ई हा असा ब्रश करतात. पप्पा नाही, तुझा आहे ना. पप्पांचा नाही, तुझा आहे. तुझा आहे तुझा. तर अवनीची बडबड चालू राहणार आहे थोडा वेळ. मला जायचंय आता थोड्या वेळात ऑफिसला. हा अवनी आहे. चला
पटापट फ्रेश होऊया, चहा वगैरे पिऊया, मग ऑफिसला जाऊन येतो आणि संध्याकाळी खेळूया भरपूर. हां बाय काय बाय बाय हां बाय बाय बाय.